तुम्हाला पण कोथिंबीर वडी आवडते काय? पण तळल्यानंतर ती मऊ पडते. ह्या कारणासाठी तुम्ही जर कोथिंबीर वडी करत नसाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. यासाठी मी एक जुडी कोथिंबीर घेतलेली आहे. स्वच्छ धुवून ही निथून घेतली आहे. अशी कोरडी झाल्यानंतर आपल्याला ही आता कापून घ्यायची आहे. तर एकदम बारीक अशी ही कोथिंबीर आपल्याला कापून घ्यायची आहे. कोथिंबीर अशी चिरून तुम्ही जर फ्रीजमध्ये 7 ते 8 दिवस ठेवली ना तर ही अशी व्यवस्थित राहते आणि ज्यावेळी तुम्हाला जेवणामध्ये ही वापरायची असेल त्यावेळी तुम्ही ही वापरू शकता. तर ही टीप नक्कीच तुमच्या कामाची आहे. तर आता या कोथिंबीर वडीसाठी लागणारा मसाला तयार करायला घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतले 7 ते 8 लसूण पाकळ्या, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा धने याचा असा मसाला बनवून घेतला आहे. आता ही जी चिरलेली कोथिंबीर आहे त्यामध्ये घालू आपण 1 कप बेसन पीठ, तसंच अर्धा कप तांदळाचं पीठ. या तांदळाच्या पिठामुळे देखील आपल्या ज्या कोथिंबीर वड्या आहेत त्या छान अशा कुरकुरीत बनून तयार होतात. त्यानंतर यात घातला हा तयार केलेला मसाला, पाव चमचा हळद, चवीपुरतं मीठ, 2 चमचे हे कच्चं तेल आणि 2 चिमूट इकडे खाण्याचा सोडा वापरला. या खाण्याच्या सोड्यामुळे तुम्ही ही कोथिंबीर वडी तळली किंवा शॅलो फ्राय जरी केली ना तरी तुमच्या या कोथिंबीर वड्या एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत बनून तयार होतात. तुम्ही पण नक्की करून बघा. तर आता हे घेतलेलं सगळं साहित्य आधी मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर गरजेनुसार यामध्ये पाणी घालून याचा एक गोळा बनवून घ्यायचा. हा बघा इकडे असा हा गोळा बनवून तयार झाला. आता इकडे एक ताट घ्यायचं आणि त्या ताटाला सगळ्या बाजूने व्यवस्थित तेल लावून घ्यायचं. सुरुवातीला या तेलावर असे हे तीळ पसरवून घ्यायचे. नंतर जो गोळा तयार करून घेतला होता तो यावर थापून घ्यायचा. थोडंसं हाताला तेल लावून हा गोळा ना असा थापून घ्यायचा. त्यामुळे ना हाताला पुन्हा पुन्हा हे मिश्रण लागत नाही. हा गोळा सर्व बाजूने असा थापून घेतल्यानंतर पुन्हा थोडे तीळ यावर असे पसरवून घ्यायचे. दोन्ही साईडला असे हे तीळ पसरवल्यामुळे वडी खाताना खूप छान लागते. आता ही वडी आपली तयार करून झाली आहे. आता ही वाफवून घेऊया. तर कढईमध्ये पाणी घालून त्यावर मी ही ताटली ठेवली आहे. आता ही वडी मी 10 मिनटं वाफवून घेते. वडी वाफवायला ठेवून इकडे 10 मिनटं झालेली आहेत. आता वडी झाली आहे की नाही ते चेक करूया. यासाठी सुरी यामध्ये घालायची आणि सुरी जर कोरडी निघाली तर आपली वडी झाली आहे असं समजायचे. तर इकडे वडी झालेली आहे. आता ही थंड झाल्यानंतर अशी कट करून घ्यायची. पूर्ण अशी ही वडी थंड झाल्यानंतरच कट करून घ्यायची. जर तुम्हाला खूपच घाई असेल तर ही फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायची. वडी एकदम गरम असताना जर कापली ना तर वडी ना तुटू शकते. तर पाहू शकता छान अशा वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत. या तयार झालेल्या वड्या तुम्ही तळू देखील शकता किंवा शॅलो फ्राय देखील करू शकता. दोन्ही पद्धतीने तुमच्या वड्या अजिबात मऊ पडणार नाहीत. अशा तेलामध्ये जर तुम्हाला डीप फ्राय करायच्या असतील तर यासाठी एक तर तेल कडकडीत गरम करायचं आणि ज्यावेळी तुम्ही ही वडी सोडाल त्यावेळी मध्यम गॅसवर ह्या वड्या तळून घ्यायच्या. त्यामुळे या वड्या आतपर्यंत तळल्या जातील. तर तुम्ही बघू शकता छान असा सोनेरी कलर येईपर्यंत मी वड्या खरपूस अशा तळून घेतलेल्या आहेत. तर वड्या इकडे तयार झालेल्या आहेत. गरमागरम अशी कोथिंबीर वडी खूप छान लागते. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.